नमो बुद्धाय. जय भीम. जातक कथा कुसंगतीचे फळ. वाराणसी राजाचा महिलामुख नावाचा एक मंगल हत्ती होता. राजाचे त्यावर फार प्रेम असे. एके दिवशी त्याच्या हत्तीशाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चोर येऊन मसलत करू लागले. घराची भिंत अमुक तऱ्हेने फोडावी, कोणी पकडण्याला आले तर त्याला कसे ठार मारावे, पेट्या कपाटे वगैरे कशी फोडावी, त्यावेळी मनामध्ये दयेचा अंश देखील असता कामा नये, अशा प्रकारच्या गोष्टी करून त्या रात्री त्या चोरांनी दरोडा घातला. त्यांना त्यात यश आल्यामुळे मसलतीला ते ठिकाण शुभप्रद आहे अशी त्यांची समजूत झाली आणि ते वारंवार रात्री समयी त्या ठिकाणी मसलत करू लागले. त्यांच्या भाषणाचा महिलामुख हत्तीवर इतका वाईट परिणाम झाला की त्याच्या अंतःकरणातील दयेचा अंश आटून त्याने प्रथमतः जवळ आलेल्या आपल्याला माहुताला ठार मारले. महिलामुख पिसाळला हे वर्तमान राजाला तेव्हाच निवेदित करण्यात आले. त्यावेळी आमचा बोधिसत्व राजाचा एक अमात्य होता. राजा त्याला म्हणाला, पंडिता, हत्तीशाळेत जाऊन मंगल हत्तीच्या वेडाचे खरे कारण शोधून काढ. इतका चांगला हत्ती एकाएकी वेडावला हे संभवले तरी कसे? बोधिसत्वाने हत्तीशाळेत जाऊन महिलामुखाला तपासून पाहिले, परंतु त्याच्या शरीराला काही पीडा झाल्याचे चिन्ह दिसून आले नाही. तेव्हा बोधिसत्व आसपासची जागा तपासून पाहिली. एका कोपऱ्यात घरे वगैरे फोडण्याची 1-2 शस्त्रे व चोरांनी टाकून दिलेल्या काही मोडक्या तोडक्या जिन्सा त्याच्या पाहण्यात आल्या. तेव्हा चोरांच्या मसलती ऐकून हा हत्ती बिघडून गेला असावा अशी त्याची खात्री झाली आणि राजाजवळ जाऊन तो म्हणाला, महाराज, महिलामुखाला दुसरा कोणताही रोग झाला नाही. त्याच्या जवळपास चोरांनी चालविलेल्या मसलती ऐकून त्याचे मन बिघडून गेले आहे व तो उन्मत्त झाला आहे. दुष्ट संगतीचे हे फळ आहे. राजा म्हणाला, पंडिता, पण त्याला सुधारण्याचा काही उपाय आहे किंवा नाही? बोधिसत्व म्हणाला, महाराज, याला सोपा उपाय आहे. सुशील साधुसंताला बोलवून त्यांच्या शाळेत धर्माविषयी संभाषण करण्यास सांगावे, म्हणजे तो आपोआप सुधरेल. राजाने वाराणसीच्या आसपास राहणाऱ्या काही साधुसंतांना आमंत्रण करून हत्तीशाळेत धार्मिक संभाषण करण्यास विनंती केली. त्यांनी तेथे बसून मनुष्याने शीलवान व्हावे, शांती धरावी, परोपकार करावा, दया वाढवावी इत्यादी गोष्टींची चर्चा केली. ती ऐकून हत्तीचा मद जागच्या जागी निवला व तो पूर्वीपेक्षाही सौम्य झाला. राजाने पुन्हा चोर किंवा धूर्त लोक त्या शाळेत येणार नाहीत असा बंदोबस्त केला आणि बोधिसत्वाच्या चातुर्याची वाखाणणी करून त्याचा योग्य गौरव केला. जय भीम.